राधा माधव जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी जय गोपी जन वल्लभ जय गिरिवरधारी जय गिरिवर जय यशोदा नंदना जय ब्रज जन जय यशोदा नंदना जय ब्रज जन जय जमुना तीरावनचारी जय कुंज जय जमुना तीरावनचारी जय राम माधव कुंज बिहारी जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा श्री अद्वैता गदाधर श्रीवास आदि भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे जय राधा गोविंद राधा गोविंद श्री राधे जय जगन्नाथ जय बलदेव जय सुभद्रा जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे जय गौरानिताय जय गौरानिताय जय गौरानिताय जय गौरानिताय जय जय प्रभुपाद प्रभुपाद जय जय गुरुदेव गुरुदेव हरिनाम संकीर्तन की जय श्रील प्रभुपाद की जय गुरु महाराज जी की जय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय
भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य शलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणि निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणि जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तर आपण मागच्या वेळेस पाहत होतो की कशा प्रकारे हस्तिनापूर मधील कुरु वंशाच्या ज्या स्त्रिया होत्या त्या भगवंतांचं कशा प्रकारे यशोगान गात होत्या आणि आपण विस्तारामध्ये पाहिलं की सामान्य स्त्रिया ज्या की वैदिक ग्रंथांचं काही पंडित नव्हत्या त्या तरी पण त्यांना भगवंतांच्या पूर्ण पुरुषोत्तम रूपाबद्दल आणि त्यांच्या भगवंतांच्या स्तराबद्दल त्यांच्या सृष्टीबद्दल एवढं विस्तारामध्ये त्यांना माहिती होतं ज्या प्रकारे आपण भगवंतांचे वेगवेगळे एक्सपान्शन्सला आपण मराठीमध्ये काय म्हणतो माताजी? एक्सपान्शन, विस्तार भगवंतांचे विस्तार पाहिले, विस्तारित रूप पाहिले. तर हे सर्व हस्तिनापूर मधील स्त्रियांना भगवंतांचा हा स्तर पूर्ण प्रकारे ज्ञात होता. यशोगान हस्तिनापूर मधील स्त्रियांचा आपण पुढे पाहू. श्लोक क्रमांक 25 पासून कृपया तुम्ही परत म्हणण्याचा प्रयत्न करा. यदा हि धर्मेण तमोधिया नृपा यदा हि धर्मेण तमोधियो नृपा यदा हि धर्मेण तमोधियो नृपा जीवन्ति तत्रैष हि सत्त्वतः किल जीवन्ति तत्रैष हि सत्त्वतः किल धत्ते भगं सत्यं मृतं दयां यशो धत्ते भगं सत्यमृतं दयां यशो भवाय रूपाणि ददत् युगे युगे भवाय रूपाणि ददत् युगे युगे. हरे कृष्णा. कुणाला वाचायचं आहे? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. जेव्हा जेव्हा राजे आणि शासनकर्ते पशूंसारखे अधमवर्तन करतात तेव्हा तेव्हा भगवान दिव्य रूप धारण करून आपले परम सामर्थ्य प्रगट करतात. जगाला हित व सत्य दर्शवितात. आपल्या नैष्ठिक भक्तांवर विशेष कृपा करतात आणि अद्भुत कार्य संपन्न करतात. याप्रमाणे भगवंत युगास आणि काळास आवश्यक अशी विविध दिव्य रूपे प्रगट करतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण.
तात्पर्य तात्पर्य श्रील प्रभुपाद द्वारा श्रील प्रभुपाद की जय. विचार. वर सांगितलेच आहे की हे सृष्ट विश्व भगवंतांचीच संपत्ती आहे. ईशोपनिषदातील हे मूल तत्व आहे की सर्व भगवंतांचीच संपत्ती आहे. तेव्हा परमेश्वराच्या या संपत्तीवर कोणीही अतिक्रमण करू नये. भगवंत परमकृपेने जे देईल ते संतोषाने स्वीकारावे. पृथ्वी, अन्य लोक किंवा अखिल विश्व ही सर्वस्वी भगवंतांचीच संपत्ती आहे. येथील सर्व जीव मात्रे त्यांचेच अंश अथवा पुत्र आहेत आणि त्यामुळे प्रत्येकाला आपले विहित कर्तव्य करण्यासाठी येथे त्यांच्याच कृपेने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. तेव्हा कोणीही दुसऱ्या व्यक्तीच्या अथवा पशुच्या सुद्धा अधिकारावर भगवंताच्या पूर्व अनुज्ञेविना अतिक्रमण करू नये. राजा किंवा शासनकर्ता हा परमेश्वराचा प्रतिनिधी आहे आणि या नात्याने त्याने भगवंताच्या इच्छेने पालन करायचे आहे. अशा राजांना आपल्या उत्तरदायित्वाची पूर्ण जाणीव असते. जगाचे शासन कसे करावे या संबंधी अधिकारी व्यक्तीकडून त्यांना ज्ञान प्राप्त झालेले असते. परंतु काही वेळा प्राकृतिक निचतम तमोगुणाच्या प्रभावातून काही राजे व शासक सत्तेवर येतात. त्यांना ज्ञानही नसते आणि उत्तरदायित्वाची जाणीवही नसते. असे मूर्ख राज्यकर्ते आपल्या वैयक्तिक सुखासाठी पशुप्रमाणे जीवन जगतात. परिणामतः सर्व वातावरण बेबंदशाहीने आणि दुर्गुणी प्रवृत्तीने भरले जाते. घराणेशाही, नातलगशाही, लाचखोरी, फसवाफसवी, अतिक्रमणे, दुष्काळ, साथीचे रोग, युद्धे आणि अशाच इतर त्रासदायक गोष्टींचे समाजात प्राबल्य माजते. परमेश्वराचे भक्त आणि निष्ठावंत माणसे यांना सर्व बाजूंनी त्रास दिला जातो. ही सर्व लक्षणे अशी सुचवितात की धर्मसंस्थापनेसाठी आणि दुःशासनकर्त्यांच्या विनाशासाठी भगवंताचा अवतार प्रगट होण्याची वेळ आली आहे. भगवद्गीता ही हेच स्वीकारते. तत्पश्चात भगवंत त्रिगुणातीत अशा आपल्या दिव्य रूपाने अवतीर्ण होतात. आपली सृष्टी ही यथास्थित राहावी यासाठीच केवळ ते येत असतात. भगवंतांनी पृथ्वीवरील आणि अन्य लोकातील जीवांच्या उदरनिर्वाहासाठी आवश्यक ते सर्व काही प्रदान केले आहे. जीवांनी त्यावर सुखाने जगावे. वेदादी ग्रंथातून सांगितलेल्या मर्यादांचे, नियमांचे पालन करीत आपले विहित कर्म करून अंततः भौतिक बंधनातून मुक्ती प्राप्त करावी. हे सृष्टी उत्पन्न करण्याचे प्रयोजन आहे. ज्याप्रमाणे आपण खोडकर मुलांकरता खेळातील पाळणे आणून देतो, त्याप्रमाणे नित्यबद्ध जीवांच्या लहरी पुरविण्यासाठी भगवंतांनी भौतिक सृष्टी उत्पन्न केली आहे. अन्यथा या जड सृष्टीची काही आवश्यकताच नव्हती. परंतु जेव्हा भौतिक विज्ञानाच्या सामर्थ्याने मद चढलेली माणसे अनधिकाराने परमेश्वरी इच्छेविरुद्ध या सृष्टीचे बेबंद शोषण करतात आणि ते सुद्धा केवळ आपल्या इंद्रियांच्या सुखोपभोगाकरिता, तेव्हा या बंडखोरांना शासन करण्यासाठी आणि आपल्या निष्ठावंतांचे संरक्षण करण्यासाठी परमेश्वराला अवतार घेण्याची आवश्यकता भासते. भगवंत अवतार घेतात तेव्हा आपला परम अधिकार लक्षात आणून देण्यासाठी ते अद्भुत पराक्रमी कृत्ये प्रकाशित करतात आणि रावण, हिरण्यकश्यपू आणि कंस यांच्यासारख्या भौतिकवादी व्यक्तींना शासन करतात. कोणालाही अनुकरण करता येणे शक्य नाही अशा प्रकारे त्यांचे कार्य चालते. उदाहरणार्थ, भगवंतांनी जेव्हा रामावतार घेतला तेव्हा हिंदी महासागरावर त्यांनी सेतू बांधला. भगवान श्रीकृष्णांनी तर पूतनावध, अगासुरवध, शक्तासुरवध, काल्यमर्दन इत्यादी अद्भुत पराक्रम आपल्या लहानपणातच करून दाखवले. शेवटी मामा कंस यालाही त्यांनी बालपणीच ठार मारले. जेव्हा श्रीकृष्ण द्वारकेत राहत होते तेव्हा त्यांनी 16,108 राण्यांशी विवाह केले आणि या सर्वांना भरपूर संततीचा आशीर्वाद लाभला. त्यांच्या कुटुंबियांची एकूण संख्या सुमारे 1,00,000 होती. त्यांनाच यदुवंश म्हणतात. आपल्या डोळ्यांदेखत त्यांनी त्या सर्वांचा विनाशही घडविला. ते गोवर्धनधारी हरी म्हणूनही प्रसिद्ध आहेत, कारण त्यांनी वयाच्या केवळ 7व्या वर्षी गोवर्धनगिरी उचलला होता. त्यांनी कित्येक दुष्ट राजांचा वध केला. क्षत्रिय या नात्याने अत्यंत उदारपणे शौर्याने लढाई केल्या. ते असमोर्ध्व, अतुलनीय म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्याशी समान अथवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही. हरे कृष्ण प्रभूजी. जेव्हा जेव्हा राजे आणि शासनकर्ते पशूंसारखे अधम वर्तन करतात, तेव्हा तेव्हा भगवान दिव्य रूप धारण करून आपले परम सामर्थ्य प्रकट करतात. जगाला हित व सत्य दर्शवितात. आपल्या
नैष्ठिक आपल्या नैष्ठिक भक्तांवर विशेष कृपा करतात. नैष्ठिक म्हणजे भगवंतांचे शुद्ध भक्त आणि अद्भुत कार्ये संपन्न करतात. याप्रमाणे भगवंत युगास आणि काळास आवश्यक अशी विविध दिव्य रूपे प्रकट करतात. तर भगवद्गीतेमध्ये खूप प्रचलित श्लोक आहे की परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. की ज्या वेळेस परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, जे दुष्कृत असतात म्हणजे ज्यांचे कृत्य हे चुकीचे कृत्य दुष्कृत्य आहेत, अशा लोकांचा ज्यावेळेस प्रभाव वाढतो आणि ज्यावेळेस भक्तांचं संरक्षणाची गरज असते, त्यावेळेस भगवंत आपलं दिव्य रूप धारण करून वेगवेगळ्या रूपांमध्ये या पृथ्वीवर अवतरतात. त्या विशिष्ट वेळेमध्ये या पृथ्वीवर कोणत्या गोष्टीची गरज आहे. ज्या प्रकारे आपण बघतो, की धर्माची स्थापना करणे हे तर त्याचं मूलभूत कारण तर असतंच. परंतु त्या विशिष्ट स्थल, काल, पर्यत्वे कशाप्रकारे धर्माचं रक्षण करणं, धर्माची स्थापना करणं आवश्यक आहे. ज्या प्रकारे कुणीही सांगू शकेल का प्रभूजीच, माताजी, भगवंतांचे जे वेगवेगळे रूप आपण ऐकतो दशावतारामध्ये असू किंवा त्या दशावतारांच्या बाहेरचे पण रूप असू, तर कोणतं एक भगवंतांचा अवतार सांगू शकाल तुम्ही, की कशाप्रकारे त्यांनी त्या विशिष्ट अवतारामध्ये धर्माचं रक्षण केलं आणि कशाप्रकारे रक्षण केलं? तर स्थल, काल, पर्यत्वे जी अडचण त्यावेळेस होती, त्या अडचणीतून लोकांना आणि पृथ्वीला बाहेर काढून त्यांनी धर्माचं रक्षण केलं. कुणी सांगू शकेल आपल्यापैकी एखादं उदाहरण प्रभूजीच, माताजीच? भगवंतांच्या वेगवेगळ्या नरसिंहाचा अवतार प्रभूजी. हरे कृष्ण. हां, साधत आहे ना? हरे कृष्ण माता. नरसिंहाचा अवतार प्रभूजी. नरसिंह अवतार कशाप्रकारे त्यांनी धर्माचं रक्षण केलं? जेव्हा हिरण्यकश्यपूला वर दिलेला होता की ठराविक कुणाही माणसाकडून नाही, म्हणजे स्त्री पुरुष नाही, आणि सकाळ दुपार संध्याकाळ, सकाळ दुपार रात्र नाही, आणि घराबाहेर नाही, तर अशा वेळेला सगळ्याचा हे करून त्यांनी नरसिंहाचा अवतार घेऊन उंबरठ्यावर नरसिंहाला घेऊन हिरण्यकश्यपूला घेऊन त्याचा वध केलेला आहे. ओके. खूप छान माताजी. तर आत्ता पूजा माताजींनी जी गोष्ट सांगितली त्याच्यावर मला आपल्या सगळ्यांना एक प्रश्न आहे. ठीक आहे? की आता पूजा माताजींनी सांगितलं की नरसिंह देवांनी हिरण्यकशिपूनी ब्रह्माजींकडून मागितलेल्या वराच्या सर्व अटी त्यांची पूर्तता करून हिरण्यकशिपूचा वध केला. तर माझा आपल्याला प्रश्न आहे की हिरण्यकशिपूचा वध करणं हे नरसिंहदेवांचं येण्याचं मुख्य कारण होतं का? हेच मुख्य कारण होतं का? कोण सांगेल हो किंवा नाही? नाही, भक्तांचं रक्षण म्हणजे प्रल्हादाचं नाही, रक्षण करायचं. प्रल्हादाचं रक्षण करायचं होतं. प्रल्हाद महाराजांचं प्रल्हाद रक्षण महाराजांचं रक्षण. करणे. जसं की आपण नरसिंह आरतीमध्ये म्हणतो ना, नमस्ते नरसिंहाया. पुढची ओळ काय आहे? त्यानंतर काय म्हणतो आपण? कशासाठी आलेत नरसिंहदेव? प्रल्हाद लाद दायिने. प्रल्हाद, आल्हाद. प्रल्हाद महाराजांना आल्हाद म्हणजे आनंद. प्रल्हाद महाराजांना आनंद देण्यासाठी नरसिंहदेव हे अवतारी झालेले आपल्या शुद्ध भक्तांना. कारण जे वेगवेगळ्या असुरांचं दमन आहे, वेगवेगळ्या असुरांचा विनाश आहे, भगवंतांचे जे ऑथराइज्ड रिप्रेझेंटेटिव्ह, जे त्यांचे प्रमाणित रिप्रेझेंटेटिव्हला काय म्हणतो आपण? त्यांचे प्रतिनिधी आहेत. प्रमाणित जे प्रतिनिधी आहेत, ते पण असुरांचा विनाश करण्यासाठी सक्षम आहेत. जसं आपण बघतो, की हनुमानजी जे प्रभू रामचंद्रांचे दूत बनून ज्यावेळेस श्रीलंकेमध्ये गेले होते आणि त्यांनी केवळ आपल्या शक्तीची झलक दाखवण्यासाठी सीतादेवींना शोधल्यानंतर आणि स्वतःचा राग शमवण्यासाठी श्रीलंकेमध्ये आपल्या शेपटीने वेगवेगळ्या ठिकाणी आग लावली आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये लंका ही जळाली, त्यावेळेस भस्म झाली. तर हे पाहून रावणाने रावणाने ज्यावेळेस हनुमानजींना पकडण्याचा प्रयत्न केला, तर ऍक्च्युली ऑफकोर्स आग लावण्याच्या अगोदर हनुमानजींना ज्यावेळेस पकडलं गेलं, त्यावेळेस हनुमानजींना त्यांनी स्वतः अलाउ केल्याशिवाय रावणाचे सैनिक हनुमानजींना पकडू पण शकत नव्हते. तर त्यावेळेस हनुमानजी त्यांना म्हणाले,
की हे रावण, तुम्ही मला पकडण्यासाठी तुमचं पूर्ण सैन्याची ताकद लावून पण तुम्ही मला पकडू शकत नाही आहात आणि मी प्रभू रामचंद्रांचा एक छोटासा इनसिग्निफिकंट म्हणजे इनसिग्निफिकंटला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? एक छोटासा क्षुल्लक क्षुल्लक. क्षुल्लक हां, एक क्षुल्लक सेवक आहे आणि माझ्यासारखे हजारो माझ्या पटीने अधिक ही हनुमानजींची नम्रता होती. पण ते म्हणाले, की माझ्यासारखे हजारो, लाखो माझ्यापेक्षाही कित्येक पटीने अधिक शक्तिशाली असे सेनापती प्रभू रामचंद्रांकडे आहेत. तर तुम्ही कृपया रामचंद्रांची जी पत्नी आहे, नित्य अर्धांगिनी आहे सीतादेवी त्यांना परत करा आणि रामचंद्रांना शरण जा. त्याच प्रकारे आपण बघतो, की सुग्रीवचा भाऊ बली वाली हे त्यांचा जो मुलगा होता अंगद, त्याच्या पायाचा अंगठा पण रावण बाजूला करू शकत नव्हता, एवढी त्यांची शक्ती होती. तर त्यांनी पण सांगितलं, की माझ्यापेक्षाही अधिक शक्तिशाली असे वाली त्यांना पण प्रभू रामचंद्रांनी ठार केले. तर तुम्हाला जर वाचायचं असेल, तर तुम्ही कृपया प्रभू रामचंद्रांना शरण जा. तर सांगण्याची गोष्ट अशी, की अशा मोठ्या-मोठ्या असुरांना मारण्यासाठी पण भगवंतांना स्वतः अवतरित होण्याची गरज नाहीये. हिरण्यकशिपूच्या बाबतीमध्ये केवळ भगवंतांच्या इच्छेने जर त्यांच्या हृदयाचे ठोके थांबवले असते, तर सर्व ब्रह्माजींचे क्रायटेरिया पूर्ण होऊन पण हिरण्यकशिपूंचा मृत्यू झाला असता. परंतु आपले शुद्ध भक्त, परमभक्त प्रल्हाद महाराज यांचं वचन सत्य करण्यासाठी, की ज्यावेळेस हिरण्यकशिपूंनी त्यांना विचारलेलं, की या खांबामध्ये, या महालाच्या खांबामध्ये विष्णू आहेत का तुझे? आणि प्रल्हाद महाराज म्हणाले, "हो, प्रत्येक ठिकाणी आहेत, इथे पण आहेत." आणि ते वचन पूर्ण करण्यासाठी भगवंत नरसिंहदेव अवतरले. त्याच प्रकारे इथे सांगितलंय, की अशा विशेष दिव्य रूपामध्ये ज्यावेळेस भगवंत अवतरतात, त्यावेळेस ते वेगवेगळ्या प्रकारचे अद्भुत कार्य संपन्न करतात. कशाप्रकारे संपन्न करतात? जे त्या वैशिष्ट्य जे जे त्यावेळेला काल स्थल कालपर्यत्वे आवश्यक आहे. उदाहरणार्थ आपण बघतो, की ज्यावेळेस हिरण्यकशिपूचा भाऊ हिरण्याक्ष याने काय केलेलं? कोणती चुकीची गोष्ट केलेली? कोण सांगेल? हिरण्याक्ष याने? पृथ्वी पाताळामध्ये गेली होती. म्हणजे हां, पृथ्वीला पाताळामध्ये त्यांनी नेलं होतं, नेत होता. तर पृथ्वीला गर्भोदक सागरामध्ये एकदम तळाशी पृथ्वीला टाकलं होतं हिरण्याक्ष याने. आणि त्यावेळेस आपण पाहतो, की भगवंत कोणत्या रूपामध्ये अवतरले? पृथ्वीला वराह. वराहदेवांच्या रूपामध्ये अवतरले आणि अगोदर त्यांनी पृथ्वीला स्थानापन्न केलं आणि त्यानंतर हिरण्याक्षसोबत लढाई केली आणि त्याचा पराभव आणि वध केला. त्याच प्रकारे आपण भगवंतांचे वेगवेगळे अवतार बघतो. हयग्रीव ह्या रूपामध्ये भगवंत कोणत्या रूपामध्ये आलेले? हयग्रीव अवतारामध्ये. आणि काय केलेलं त्यांनी कार्य? आपल्यापैकी काही जणांना निश्चित माहिती असेल भगवंतांचा हा अवतार. आपण ऐकलेलं नाव हे प्रभूजीस माताजीस? ऐकलेलं आहे. हयग्रीव. आणि काय ते केलेलं त्यांनी? त्यांनी वेद नेले होते तेव्हा ते परत आणले होते. परत आणले होते आणि कोणत्या रूपामध्ये आलेले गणेश कुलकर्णी प्रभूजी? हयग्रीव अवतार कोणत्या रूपामध्ये आलेलं? एका घोड्याच्या. त्याच प्रकारे घोडा असेल. घोड्याच्या. आणि त्याच प्रकारे आपण बघतो मत्स्य अवतारामध्ये काय केलेलं भगवंतांनी? कशा प्रकारे धर्माचं रक्षण केलं मत्स्य अवतारामध्ये? भागवत काय सांगताय? हा, अंजली माताजी. त्यांनी सगळे ऋषी, वेद, सप्तर्षी आणि जे काही त्या प्रलयामध्ये जे काही वाचवायचे जे व्यक्ती होत्या किंवा प्राणी होते, ते जीवसृष्टीचं रक्षण करण्यासाठी त्यांना तारून नेतात ते त्या प्रलयामधून. आणि महत्वाचे ऋषीगणच नाही तर वैदिक ग्रंथांचं पण त्या ग्रंथ पण. वैदिक ग्रंथांचं पण त्या बोटीमध्ये संरक्षण करतात मत्स्य अवतारामध्ये. तर अशा प्रकारे आपण कित्येक उदाहरणं आहेत ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या अवतारांमध्ये पाहतो, की भगवंत कसं त्या स्थल काल पर्यत्वे त्या ठिकाणी धर्माचं रक्षण करतात आणि हे रक्षण करण्याकरता वेगवेगळी दिव्य रूपे प्रकट करतात. आणि हे दिव्य रूपे प्रकट केल्यानंतर आपल्या असामान्य अशा
क्रियांनी सर्व नित्यबद्ध जीवांना आपल्याकडे आकर्षित करतात, भक्ती मार्गाकडे आकर्षित करतात. परंतु जे मूर्ख व्यक्ती असतात ते काय करतात, की भगवंतांच्या क्रिया-कार्यांपैकी त्यांना हवे त्या अशा छोट्याच गोष्टी घ्यायचं ठरवतात आणि त्यांचं अंध अनुकरण करायचं ठरवतात. ज्याप्रमाणे बऱ्याच वेळेला काही-काही वेळेस लोकं सांगतात, की कृष्णांनी कसं सर्व गोपींसमवेत रासलीला केली, मग आपण आपण करू. पण इथे भागवत सांगतं, की कृष्णांनी रासलीला केल्याचं तर लोकं लक्षात ठेवतात. पण कृष्णाने 8 वर्षांचा असताना 7 वर्षांचा असताना गोवर्धन पर्वत जो उचलला, ते लोकं लक्षात ठेवत नाहीत. त्याचप्रमाणे भगवंत ज्यावेळेस द्वारकेमध्ये निवास करत होते आणि 16,108 राण्यांची भगवंतांनी लग्न केलं, तर त्यासोबत अशा लोकांनी हे पण लक्षात ठेवायला पाहिजे, की त्या प्रत्येक राणीसाठी सर्व सुखसोयींची व्यवस्था केली भगवंतांनी. 16,108 राण्यांसाठी 16,108 सुंदर असे महाल निर्माण केले द्वारका नगरीमध्ये आणि प्रत्येक राणीला 10 पुत्र होते आणि प्रत्येक राणीसोबत भगवंत हे स्वतः वैयक्तिकरित्या तिथे उपस्थित होते. तर हे सगळ्या गोष्टी लोकं हे कन्व्हिनियंटली विसरतात किंवा दुर्लक्षित करतात. का? कारण त्यांना जे स्वतःच्या मर्यादित क्षमतेप्रमाणे भगवंतांचं अंध अनुकरण करायचं असतं, तेवढीच गोष्टीकडे ते लक्ष ठेवतात. परंतु इथे या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादजी सांगतात, की कशाप्रकारे अशा बद्ध जीवांचं भगवंतांचं जे अंध अनुकरण करण्याची जी प्रवृत्ती असते, त्या अंध अनुकरण करताना जे इंद्रिय भोग करण्याची जी प्रवृत्ती असते, त्यासाठी भगवंत या भौतिक सृष्टीचं निर्माण करतात. आपण सगळ्यांनी हे खूप विस्तारामध्ये याच्यासाठी काही उदाहरणं मागच्या वेळेला 1-2 सेशन पूर्वी पाहिलेले आपल्या लक्षात आहे प्रभुजीच माताजी? आपण सांगितलेलं, की ज्या प्रकारे आई-वडिलांकडे कधी मुलगा हट्ट करतो, की मला पण गाडी चालवायची आहे. त्यावेळेला त्याला टॉय कार दिली जाते किंवा आईकडे कधी हट्ट करतो, की मला पण स्वयंपाक करायचा आहे, तर त्याला किचनएट, टॉय किचनएट ही आई देते, जेणेकरून त्याला कॉपी करता यावं, अनुकरण करता यावं, पण काही इजा पोहोचू नये. त्याच प्रकारे भगवंत हे पण हे सृष्टी उत्पन्न करतात, केवळ आणि केवळ या बद्ध जीवांच्या खोडकर जी त्यांची मनोवृत्ती आहे, भगवंतांपासून विमुख होऊन इंडिपेंडेंटली स्वतंत्रपणे आनंद उपभोगण्याची ती प्रवृत्ती पूर्ण करण्यासाठी अशा लोकांसाठी, भौतिक बद्ध लोकांसाठी भगवंत सृष्टीची निर्माण करतात. आणि अशा सृष्टीचं निर्माण केल्यानंतर असे जे मदमत्त झालेले जे व्यक्ती आहेत इंद्रिय भोगामध्ये, असे व्यक्ती विचार करतात, की ही जी सृष्टी भगवंतांनी दिलेली आहे, ती केवळ आणि केवळ माझ्या आनंदासाठी, उपभोगासाठी आणि शोषण करण्यासाठी बनवलेली आहे. तर भक्तीमध्ये आणि एका भौतिकवादी व्यक्तीमध्ये हा खूप मोठा फरक आहे प्रभुजीज माताजी. भगवंतांची भक्त कोणतीही सुंदर गोष्ट दिसली, की काय विचार करतात, की ही गोष्ट जर मी भगवंतांना अर्पण केली, भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी, तर किती त्यांना आनंद मिळेल आणि जे भौतिकवादी व्यक्ती असतात, ती कोणतीही सुंदर गोष्ट पाहिली की त्यांच्या मनामध्ये येतं, ही जर गोष्ट मला माझ्या उपभोगासाठी प्राप्त झाली, तर किती छान होईल. जसं की तुम्ही पहा, कोणत्याही आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना संघाच्या मंदिरामध्ये तुम्ही भेट द्या. तुम्ही पाहाल की भक्त खूप साध्या पोशाखामध्ये राहतात किंवा राहण्यासाठी त्यांचे जे क्वार्टर्स असतात, ब्रह्मचर्य आश्रम असो वगैरे, खूप साधे असतात. त्यांच्यासाठी जर कपाट वगैरे पाहिलं तर एक छोटासा कप्पा असेल ज्याच्यात ते पाहिजे तेवढं बेसिक मिनिमम सामान स्वतःचं ठेवतात. परंतु भगवंतांना ज्या प्रकारे ठेवलेलं असतं, एकदम सुंदर पोशाख मी स्वतःच्या जीवनामध्ये श्री राधाकृष्ण किंवा बाकीच्या अर्च विग्रहांचा शृंगार हा इस्कॉनच्या इस्कॉनच्या मंदिरामध्ये जे अर्च विग्रह आहेत, त्यांच्या इतके सुंदर अर्च विग्रहांचा शृंगार कोणत्याच दुसऱ्या ठिकाणी पाहिला नाही. का? कारण श्रील प्रभुपादांनी हे शिकवलं, की आपल्याला जी कोणती गोष्ट चांगल्यात चांगली अर्पण करता येईल, ती आपण भगवंतांना अर्पण केली पाहिजे. म्हणजे सिम्प्लिसिटी फॉर वनसेल्फ, ऑप्युलन्स फॉर लॉर्ड कृष्णा. त्याला आपण मराठी म्हणतो, की आपल्या साधेपणा आपल्यासाठी आणि भगवंतांसाठी जेवढं चांगल्यात चांगलं ऐश्वर्य आपल्याला प्रदान करता येईल, तेवढं चांगल्यात चांगलं ऐश्वर्य आपण प्रदान करण्याचा प्रयत्न करतो. तर ही मानसिकता असते भगवंतांच्या भक्ताची. परंतु जे
भौतिक मदमत्त लोक असतात त्यांच्यासाठी असतं की स्वतःच्या उपभोग इंद्रिय भोगासाठी एकदम चांगल्यात चांगली व्यवस्था करेल. परंतु भगवंतांना ज्यावेळेस काही अर्पण करायचंय त्यावेळेस ते एकदम खराब झालेली गोष्ट किंवा जी त्यांच्या काही कामाची आता राहिलेली नाहीये किंवा भगवंतांनी एवढं मोठं दिलेलं आहे परंतु त्याच्यातला एक छोटासा भाग देण्याची त्यांची मानसिकता असती. ठीक आहे, त्याचा पण फायदा होईल की तेवढं का होईना ते भगवंतांसाठी देण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ते समर्पण हे खूप छोटंसं समर्पण आहे. ज्या विरुद्ध भक्तांचं समर्पण हे स्वतःला किती पण कठीण परिस्थिती, साध्या परिस्थितीत राहावं लागलं तरी चालेल, परंतु भगवंतांना जेवढं चांगल्यात चांगलं अर्पण करता येईल तेवढे भगवंतांचे भक्त हे प्रयत्न करतात. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये असं नाहीये की भगवंतांना ऐश्वर्याची गरज आहे किंवा आपल्याकडून कोणत्या गोष्टीसाठी गरज आहे. जसं आपण नेहमी याच्या अगोदर चर्चा करत आलेलो आहोत. लक्ष्मी सहस्त्र शतसंभ्रम सेव्यमानम, की सहस्त्र हजारो लक्ष्मी ज्या की एका लक्ष्मीचं थोडंसं कृपा प्राप्त व्हावी म्हणून भौतिक जगतामधले सर्व लोक एवढे परिश्रम करत असतात. अशा हजारो लक्ष्मी भगवंतांच्या सेवेमध्ये नित्य जोडलेले असतात आणि तरी पण भगवंत कधीही त्याला आसक्त होत नाहीत. तर अशा भगवंतांसाठी आपण जे अर्पण करत आहोत ऐश्वर्य, ते ऐश्वर्य काहीच नाहीये. पण भगवंत काय स्वीकारतात? ऐश्वर्य न स्वीकारता आपला जो भाव आहे, ती गोष्ट अर्पण करण्यासाठी तो भाव भगवंत स्वीकारतात. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभुजीज माताजी? हरे कृष्ण. या मुद्द्यावर की आपण पाहिलं की कशा प्रकारे भगवंतांचे भक्त हे जगातल्या कोणत्याही त्यांच्या जीवनात जी कोणती प्राप्त गोष्ट आहे कशा प्रकारे बघतात की चांगल्यात चांगली गोष्ट भगवंतांना अर्पण करू आणि भगवंतांच्या सेवेमध्ये आपल्याला जीवन जगण्यासाठी जे काही आवश्यक आहे तेवढ्याच गोष्टी आपण भगवंतांची कृपा म्हणून स्वीकार करू. याच्यामध्ये श्रील प्रभुपादजी सांगतात, ईशोपनिषदमध्ये खूप चांगला याच्याबद्दल श्लोक दिलेला आहे. ईशावास्य मिदं सर्वम, की या भौतिक जगतामध्ये, भौतिकच नाही आध्यात्मिक आणि भौतिक दोन्ही जगतामध्ये ज्या कोणत्या सर्व भगवंतांची सृष्टी आहे ती केवळ आणि केवळ सर्वांचे सर्व भगवंतांच्या मालकीची आहे. हे जाणून आपण भगवंतांचे अंश या नात्याने तेवढंच स्वीकारायला पाहिजे जे की आपल्या मूलभूत गरजांसाठी आवश्यक आहे आणि अशा गोष्टींवर आपण आपला दावा नाही करायला पाहिजे जी गोष्ट आपली नाही. हे जाणून की ही भगवंतांची आहे आणि भगवंतांनी वेगवेगळ्या जीवांच्या नावाने मूलभूत गोष्टी दिलेल्या आहेत. ही भगवंतांच्या भक्तांची मानसिकता असते. आणि मदमत्त लोकांची मानसिकता असते की कशा प्रकारे भगवंतांची जी सृष्टी आहे त्याच्यात अजून जास्तीत जास्त मी कसं मिळवू शकेल माझ्या इंद्रिय भोगासाठी. तर भोगाची वृत्ती ही नित्यबद्ध जीवांची, भगवंतांना चांगल्यात चांगलं अर्पण करण्याची वृत्ती ही भगवंतांच्या भक्तांची असते. आणि आपण वेगवेगळे उदाहरणं पाहिले की भगवंत ज्यावेळेस दिव्य रूपामध्ये ह्या भौतिक जगतामध्ये अवतरतात वेगवेगळ्या स्थान काल पर्यत्वे, त्यावेळेस ते धर्माचं रक्षण करतानाच आपल्या दिव्य लीलांनी ह्या बद्ध जीवांना आपल्याकडे आकर्षित करून घेतात. कुणाला काही प्रश्न आहे प्रभुजीज माताजीज? हरे कृष्ण. खूप सर्वजण शांत शांत वाटत आहे. क्लिअर आहे? अंजली माताजी, चव्हाण प्रभुजी, मनीषा जोशी. क्लिअर. येस प्रभूजी, क्लिअर आहे सगळं. हरे कृष्ण. खूपच राव वाटतंय या गोष्टी सगळ्या. हरे कृष्ण. ठीक आहे, आपण श्लोक क्रमांक 26 पाहू. अहो अलम श्लाघ्यतमं यदो कुलम अलम श्लाघ्यतां श्लाघ्यतां यद् कुल अहो अलम पुण्यतमं मधोर्वनम अहो अलम पुण्यतमं मधोरवनं यदेश पुंसां वृषभ श्रियः पति यदेश पूषां वृषभः श्रियपति स्वजन्मना चक्र मनेन चाञ्चति स्वजन्मना चक्रमनेन चान्तति. हरे कृष्णा. कुणाला वाचायचं आहे? हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे,
हरे राम राम राम. ठीक आहे, मी वाचतो. एक मिनिट. माताजी विश्वजित प्रभूंनी हात वर केलाय. प्रभूजी हरे कृष्ण. अनम्यूट करा. विश्वजित चव्हाण. हरे कृष्णा प्रभूजी. हरे कृष्ण. अहो त्या यदुराजाच्या वंशाची थोरवी किती वर्णावी आणि त्या मथुरेची भूमी किती पुण्यवान आहे, जेथे लक्ष्मीची पती असलेल्या या सर्व प्रमुख पुरुष श्रेष्ठाने जन्म घेतला आणि आपल्या बालपणातील विचरणाने तिला थोरवी प्राप्त करून दिली. तात्पर्य वाचू प्रभूजी. भगवद्गीतेमध्ये पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी स्वतःच आपल्या दिव्य आविर्भावाचे, अंतर्धानाचे आणि कर्मांचे स्पष्ट वर्णन केले आहे. भगवंत एखाद्या कुळात अथवा एखाद्या स्थळी अवतार घेतात तो केवळ त्यांच्या स्वतःच्या अचिंत्य सामर्थ्यामुळे. ज्याप्रमाणे बद्ध जीव आपला एक देह सोडून दुसरा देह स्वीकारतो, त्याप्रमाणे भगवंतांचा जन्म नसतो. सूर्याच्या उदाहरणाने हे समजेल. सूर्य पूर्व क्षितिजावर उगवतो याचा अर्थ पूर्व क्षितिज म्हणजे सूर्याचे माता पिता नाही. सूर्यमालेच्या प्रत्येक भागात सूर्य अस्तित्वात असतोच, पण एका विशिष्ट पूर्वनियोजित वेळी तो दृश्यमान होतो, पूर्वनियोजित वेळी तो अदृश्य होतो. त्याप्रमाणे भगवंत एखाद्या सूर्यासारखे कधी दृश्यमान होतात तर कधी अदृश्य होतात. ते सर्व काळी आणि सर्व स्थळी अस्तित्वात आहेतच, परंतु त्यांच्या अकारण कृपेने जेव्हा ते आपल्या समोर प्रकट होतात तेव्हा त्यांनी जन्म घेतला असे आपण समजतो. जो या वैदिक शास्त्र प्रमाणांवरून हे सत्य समजून घेतो तो वर्तमान देहाच्या त्यागानंतर निश्चितपणे मुक्त होतो. अनेक जन्मानंतर ज्ञान वैराग्ययुक्त होऊन शमदमपूर्वक कठोर साधनेअंती मुक्ती प्राप्त होत असते, परंतु केवळ भगवंतांची जन्मकर्मे ही दिव्य असल्याचे तत्वतः जाणून कोणीही तात्काळ मुक्त होतो. हा भगवद्गीतेचा निर्णय आहे, परंतु अज्ञानांधकारातील लोक मनाने असा निर्णय करतात की भगवंतांचा इहलोकातील जन्म आणि त्यांची कर्मे ही अन्य सामान्य मानव प्राण्यांप्रमाणेच असतात. अशा अपूर्ण जाणीवेने कुणाला मुक्ती मिळेल? त्यामुळे वसुदेवाचा पुत्र या नात्याने यदुकुळात झालेला भगवंतांचा जन्म आणि नंतर नंद महाराजांच्या घरी त्यांचे झालेले स्थलांतर या सर्व भगवंतांच्या योग मायाशक्तीने पूर्वनियोजित केलेल्या दिव्य व्यवस्था होत. यदुवंशाचे आणि मथुरा नगरीतील रहिवाशांचे अहोभाग्य लौकिक मोजमापाने मोजताच येणार नाही. भगवंतांच्या जन्मकर्माचे दिव्य स्वरूप जाणण्याने जर एखाद्याला मुक्ती प्राप्त होते, तर कुटुंबीय म्हणून अथवा शेजारी म्हणून त्यांचा प्रत्यक्ष रूपाने सहवास लाभला त्यांच्या भाग्याची काय कल्पना करावी. लक्ष्मीपती भगवंतांच्या सहवासाचे अहोभाग्य लाभलेल्या जनांना मोक्ष म्हणून जो म्हणतात पेक्षा निश्चितपणे अधिक स्थिती प्राप्त झाली, म्हणून तो वंश आणि ती भूमी दोन्ही भगवत कृपेने चिरकीर्तिमान आहेत हे निश्चित. हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभू. श्रील प्रभुपाद की जय. तर इथे या श्लोकांमध्ये आपण बघतो की ज्या हस्तिनापूर मधील स्त्रिया आहेत त्या भगवंतांच्या वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या ज्या जागा आहेत, जसं मथुरा असू, द्वारका असू, आणि त्या धामातील राहणारे जे व्यक्ती आहेत भगवंतांच्या जवळच्या आजूबाजूचे, त्यांचं गुणगान करत आहेत. की या श्लोकामध्ये विशेषतः सांगत आहेत की त्या भगवंतांची थोरवी काय सांगावी आणि ते राहत असलेली भूमी, जसं की मथुरा भूमी आहे, द्वारका भूमी आहे, त्या नगरींचं काय सांगावं, किंवा हे भगवंतांच्या सोबत भगवंत ज्यांचे आप्तेष्ट कुटुंबातील सदस्य म्हणून राहत आहेत तिथल्या लोकांचे किंवा भगवंतांचे जे जवळचे आहेत त्यांचं काय सांगावं. की जे भगवंतांना दिव्य रूपामध्ये जाणतात किंवा भगवंत कशा प्रकारे दिव्य रूपामध्ये या भौतिक जगतामध्ये अवतारित होतात ते जाणतात. भगवद्गीता सांगते की जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः, की भगवंतांचा जन्म हा कशा प्रकारे दिव्य आहे हे जो व्यक्ती जाणतो तो व्यक्ती त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति माम एति स अर्जुन, की असा व्यक्ती या भौतिक जगतामध्ये पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागत नाही. तर भगवंतांच्या जन्माचं दिव्यत्व जाणणाऱ्याला जर हे इतकं श्रेष्ठ फळ मिळत असेल
तर जे भगवंतांच्या सोबत त्यांच्या ह्याच्यामध्ये निकटवर्ती किंवा प्रेममय रिलेशन नात्यामध्ये जे राहत आहेत त्यांचं काय सांगावं, त्यांना तर किती अजून श्रेष्ठ गती प्राप्त होत असणार. अशा यदुवंशातील लोक असो किंवा मथुरा नगरीतील रहिवासी जे आहेत त्यांचं अहोभाग्य हे या लौकिक मोजमापाने मोजताच येणार नाही, हे हस्तिनापूरमधील स्त्रिया जाणत आहेत. तर अशा प्रकारे आपण भगवंतांच्या प्रत्यक्ष त्या ठिकाणी संबंधात जरी नसलो तरी भगवंतांचं हे यशोगान वाचून त्याचं स्मरण करून आपल्याला पण हीच गती प्राप्त होऊ शकते, जी गती भगवंतांच्या दिव्य ज्ञान प्राप्त झालेल्या बाकीच्या व्यक्तींना प्राप्त होते किंवा भगवंतांच्या संबंधितांना प्राप्त होते मथुरा किंवा द्वारका नगरीमध्ये. आणि अशा प्रकारचं भगवंतांचा प्रत्यक्षात सहवासाचं भाग्य लाभलेले जे द्वारकावासी आहेत, यदुवंशी किंवा जे मथुरावासी आहेत, त्यांना हस्तिनापूरमधील स्त्रिया सांगत आहेत की मोक्षाचं फळ हे अशा व्यक्तींच्या भाग्याच्या फळाच्या समोर काहीच नाहीये. त्याच्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ त्यांना मौल्यवान स्थिती प्राप्त झालेली आहे, कारण त्यांना भगवंतांचा प्रत्यक्ष रूपामध्ये सहवास प्राप्त झालेला आहे. म्हणून असा तो वंश, कोणता वंश? यदुवंश, ज्याच्यामध्ये भगवंतांचा जन्म झाला. यदुवंश किंवा वृष्णी वंश हा, आणि भगवंतांनी ज्या ठिकाणी स्वतःचं पाय जमिनीला लागले भगवंतांचे, मथुरा भूमी असो किंवा द्वारका असो किंवा वृंदावन असो, अशा त्या भूमी दोन्हीही भगवत कृपेने चिर कीर्तिमान, चिर म्हणजे निरंतर काळासाठी, अनंत काळासाठी कीर्तिमान आहेत. अशा प्रकारचं यशोगान कुरु कुळातील स्त्रिया गात आहेत. तर आपण आज जमलं तर आज 30 पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करू किंवा त्याच्या पुढे पण पुढे जाऊ. आपला कुणाचा काही प्रश्न असेल प्रभूजीच माताजीच तर तुम्ही मध्ये मला थांबून विचारू शकता. हरे कृष्ण. श्लोक क्रमांक 27 कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. अहो बत स्वयशस्ति स्वशस्तिरस्करी तिरस्करी कुशस्थली पुण्ययशस्करी भुवः कुशस्थली पुण्ययशस्करी भुवः पश्यन्ति नित्यं यत् अनुग्रहेषितम् पश्यन्ति नित्यं यद् अनुग्रहेषितम् स्मित अवलोकं स्वपतिं स्म यत् प्रजः स्मितावलोकं स्वपतिं स्म यत् प्रजाः. हरे कृष्ण. कोणाला वाचायचं आहे प्रभूजी माताजी? ज्यांना वाचायचं त्यांनी हात वर करून ठेवा. हरे कृष्ण. मंजरी माताजी अनम्यूट करा माताजी. हरे कृष्ण प्रभूजी, सादर प्रणाम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. निसंशय ही केवढी अद्भुत गोष्ट आहे की द्वारकेने स्वर्गलोकाच्या वैभवाला लाजवले आहे आणि पृथ्वीचा लौकिक कितीतरी वाढविला आहे. सर्व लोकांचा प्राणच असलेल्या भगवान श्रीकृष्णांचे प्रेमळ रूप द्वारकेतील नागरिक नित्य निरखित असतात आणि ते आपल्या स्मितहास्याचा अनुग्रह करीत त्यांच्यावर कृपादृष्टी टाकीत असत. तात्पर्य वाचायचे. तात्पर्य: स्वर्गलोक इंद्र, चंद्र, वरुण, वायू अशांसारख्या देवी देवतांचे निवासस्थान आहे. ज्यांनी पृथ्वीवर अनेक पुण्यकर्मे केली आहेत अशा पुण्यात्म्यांना तेथे प्रवेश मिळतो. आधुनिक शास्त्रज्ञांनी हे मानले आहे की या उच्चतर लोकांमधील कालव्यवस्था पृथ्वीवरील व्यवस्थेपेक्षा भिन्न आहे. धर्मग्रंथांनी सांगितल्यावरून आपल्याला असे कळून येते की तेथील आयुर्मर्यादा आपल्या पृथ्वीवरील कालमानाप्रमाणे दशसहस्र वर्षांची आहे. पृथ्वीवरील 6 महिने स्वर्गातील 1 दिवसाच्या बरोबरीचे असतात. तेथील सुखोपभोगाच्या सुविधाही अशाच प्रमाणात वाढलेल्या आहेत. तेथील रहिवाशांचे सौंदर्य तर कल्पनातीत असते. सर्वसामान्य माणसांनी हे ऐकलेले असते की पृथ्वीपेक्षा स्वर्गलोकात भौतिक सुख कितीतरी अधिक आहे.
म्हणून तेथे जाऊन राहण्याची त्यांची फार तीव्र इच्छा असते. आता अवकाशयानातून चंद्रावर जाण्याचा त्याचा प्रयत्न आहे. या सर्वांचा विचार करता एकंदरीत कुठे गेलं दुसरी ओळ. एकंदरीत स्वर्गलोक हा यातल्यापेक्षा अधिक गौरवपूर्ण आहे. परंतु भूलोकाच्या वैभवाने आता त्या स्वर्गलोकाचे वैभव दिपविले आहे. कारण द्वारका येथे आहे आणि भगवान श्रीकृष्ण द्वारकेत राहत आहेत. ब्रह्मांडातील अन्य स्वर्गातील लोकांपेक्षाही द्वारका, मथुरा आणि वृंदावन याचे महत्व अधिक आहे. या 3 स्थळांना अक्षय पावित्र्य लाभले आहे. कारण भगवंत पृथ्वी तलावर अवतीर्ण होतात तेव्हा ते विशेषतः याच 3 ठिकाणी आपल्या दिव्य लीला प्रकट करतात. भगवंतांची ही स्थाने शाश्वत पवित्र आहेत. सामान्य दृष्टीला भगवंत जरी आता अदृश्य असले तरी तेथे वास करणारे लाभान्वित होतात. भगवान प्राणीमात्रांचे आत्मा आहेत. सर्व प्राणीमात्रांना स्वाभाविक स्थितीतील स्वरूप प्राप्त व्हावे आणि त्यांनी आपल्या संगतीत दिव्य जीवनात सहभागी व्हावे ही भगवंतांची इच्छा आहे. त्यांचे मनमोहक रूप आणि मधुर स्मित प्रत्येकाच्या हृदयास स्पर्श करते. भगवंतांच्या धामात एकदा प्रवेश मिळाल्यावर जीवांचे भौतिक जगात पुन्हा येणे होत नाही. भगवद्गीता याची पुष्टी करते. स्वर्गलोक भौतिक सुखोपभोगार्थ अधिक उच्चतर सोयी प्रदान करण्याविषयी फारच प्रसिद्ध असेलही, परंतु भगवद्गीतेतून आपण हे जाणतो की पुण्याचा साठा क्षीण होताच कोणालाही तेथून भूलोकात येणे भाग पडते. गीता 9, 20 आणि 21. द्वारका ही निश्चितच स्वर्गलोकांपेक्षा श्रेष्ठ आहे. ज्याला भगवंतांच्या स्मितहास्यपूर्ण कृपा कटाक्षांचा लाभ झाला तो स्वतः भगवंतांनी दुःखालयम म्हणून प्रमाणित केलेल्या या भौतिक जगात परत येत नाही. स्वतः भगवंतांनी प्रमाणित केले आहे की येथील निवास दुःखा कष्टांनी भरलेला आहे. हा पृथ्वी लोकच काय पण विश्वातील इतर लोक सुद्धा दुःखमयच आहेत. कारण यापैकी कोणत्याही लोकी चिरजीवन शाश्वत भगवत कृपा आणि शाश्वत ज्ञान अस्तित्वात नाही. ज्यांनी एकनिष्ठपणे भगवंतांच्या सेवेत स्वतःला वाहून घेतले आहे त्यांनी वर सांगितलेल्या द्वारका, मथुरा आणि वृंदावन यापैकी एका ठिकाणी राहावे असे सांगण्यात आले आहे. कारण या 3 ठिकाणी केलेल्या सेवेचे फळ अनंत पटीने प्राप्त होत असते. धर्मग्रंथात सांगितल्याप्रमाणे धर्माचरण आणि उपासना करण्यासाठी जे लोक त्या ठिकाणी जातात त्यांना भगवान श्रीकृष्ण मूर्त स्वरूपात तेथे राहत असताना जे फळ मिळते तेच फळ आताही मिळते. भगवान स्वतः आणि त्यांचे निवासस्थान हे दोन्ही एकच आहेत आणि अनुभवी भक्ताच्या मार्गदर्शनाखाली दुसरा एखादा नवागत परंतु शुद्ध अंतःकरणाचा भक्त आजही तसेच फळ प्राप्त करून घेऊ शकतो. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर हे खूप महत्वाचं याच्यामध्ये श्रील प्रभुपादजी काही मुद्दे सांगत आहेत की अशा भगवंतांच्या लीलांनी शुद्ध झालेल्या आणि पवित्र झालेल्या ठिकाणी वास करणे, जसं की द्वारका असो, मथुरा नगरी असो किंवा वृंदावन असो, अशा ठिकाणी राहणं हे आपल्याला शास्त्रांमध्ये सांगितलं आहे. मग आपण जर सगळ्यांनी असा विचार केला जगातल्या लोकांनी की आपण पण मथुरेला जाऊन राहू, द्वारकेला जाऊन राहू, वृंदावनला जाऊन राहू, तर त्या ठिकाणचं थोडंफार जे पावित्र्य कलियुगामध्ये बाकी आहे ते पावित्र्य पण आपण सगळं तिथे गर्दी करून मिटून जाईल. कारण तिथे राहण्याची व्यवस्था पण राहणार नाही. कारण ती एवढी मोठी जागा नाहीये की सगळ्या जगातल्या लोकांना तिथे राहता यावं. मग कशा प्रकारे आपण हे जे निर्देश भागवतामध्ये सांगितले आहेत त्याचं कशा प्रकारे आपण परिपूर्णता करू शकतो की आपण जरी भगवंतांच्या लीलास्थळी असलेल्या पवित्र ठिकाणी राहू शकत नसलो, कुटुंबाच्या मर्यादा असल्यामुळे, आपल्या कामधंदा व्यवसायाच्या मर्यादा असल्यामुळे, परंतु आपण ज्या कोणत्या ठिकाणी राहत आहोत त्या ठिकाणी भगवंतांच्या भक्तीचं व्यवस्थित पालन करून जगातल्या कोणत्याही ठिकाणी राहत असताना आपण तिथे वृंदावन बनवू शकतो. ज्या ठिकाणी भगवंतांचं नित्य स्मरण चालू आहे, भगवंतांचं नित्य गुणगान चालू आहे, भगवंतांचं नित्य जप चालू आहे, वेगवेगळ्या नवविध भक्तींच्या कार्यांनी भगवंतांचं जिथे नेहमी भक्तिमय सेवा सुरू आहे,
ते कोणतंही ठिकाण हे वृंदावन किंवा मथुरा किंवा द्वारका यांच्यापेक्षा वेगळं नाहीये. श्रील प्रभुपादजी विशेषतः या बाबतीमध्ये नेक्टर ऑफ डिव्होशन भक्तिरसामृत सिंधू या ग्रंथामध्ये लिहितात की भक्तीचे 5 जे प्रमुख कार्य कर्तव्य भगवंतांच्या भक्तांसाठी सांगितलेले आहेत श्रील रूप गोस्वामींद्वारा, त्यापैकी भगवत धामी म्हणजे मथुरा असू, द्वारका असू, वृंदावन असू, त्या ठिकाणी राहणं हा एक आहे. आणि बाकीचे 4 पण आपण वेगवेगळ्या ठिकाणी पाहू. त्याला थोडक्यात सांगायचं झालं तर भगवंतांच्या नामाचा जप करणं, श्रीमद भागवतमचा अभ्यास करणं, ऐकणं, वाचणं, अभ्यास करणं, त्यानंतर भगवंतांच्या पवित्र ठिकाणी राहणं, भगवंतांच्या अर्च विग्रहाची सेवा करणं, आणि 5वं कोणतं आहे? चॅन्टिंग, रिसाइडिंग इन अ होली प्लेस, वर्शिपिंग, स्टेइंग इन अजून कोणते राहिले? श्रीमद भागवताचे हे करणं आणि भगवंतांच्या भक्तांच्या सहवासामध्ये राहणं, असोसिएशन ऑफ डिव्होटीज. तर असं आपण पाहतो ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत जर आपण भगवंतांच्या भक्तांच्या संघामध्ये राहिलो किंवा आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी जर भगवत भक्तीचा आपण व्यवस्थित प्रचार प्रसार केला, आपल्या पण आचरणात आणलं, तर वृंदावन श्रील प्रभुपाद सांगतात की शुद्ध भक्त हा आपल्या सेवेने ज्या कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी वृंदावन अस्तित्वात आणतो. आणि अशा ठिकाणी एक शास्त्रामध्ये खूप सुंदर श्लोक येतो, त्याच्यामध्ये भगवंत सांगतात की नाहम तिष्ठामि वैकुंठ योगिनां हृदयेषु वा तत्र तिष्ठामि नारदा यत्र गायन्ति मद्भक्ता. की हे नारद मुनी, मी त्या ठिकाणी वैकुंठ नगरीमध्ये राहत नाही, ना तर मी योगींच्या हृदयामध्ये वास करतो, परंतु अशा ठिकाणी निश्चित मी अस्तित्वात असतो आणि त्या ठिकाण कधीच सोडत नाही. हे नारद मुनी, ज्या ठिकाणी माझे भक्त एकत्र येऊन माझं गुणगान यशोगान करत असतात. तर सांगण्याचा हेतू हा प्रभूजी माताजी की आपण ज्या ठिकाणी आहेत ते ठिकाण सोडून आपल्याला धामामध्ये जायची गरज नाहीये. आपण ज्या ठिकाणी राहत आहोत त्याच ठिकाणी जर आपण भगवंतांची सेवा व्यवस्थित केली, भगवंतांचं स्मरण व्यवस्थित केलं, भगवंतांचं नाव व्यवस्थित घेतलं, जप केला आणि श्रीमद भागवताचा व्यवस्थित अभ्यास केला, तर ते ठिकाण पण भगवंत त्या ठिकाणी पण आपल्याला पूर्ण प्रकारे या सर्व गोष्टींचं फळ निश्चित प्रकारे देतील. आणि श्रील प्रभुपादजी सांगतात की अशा स्थितीमध्ये ज्यावेळेस आपण आपलं जीवन जगतो त्यावेळेस आपल्यालाही तेच फळ प्राप्त होतं जे फळ ह्या सर्व व्यक्तींना प्राप्त झाले, जे की हस्तिनापूरमधील स्त्रिया असू, यदुकुळातील कुटुंब सदस्य असू किंवा पांडवांचे कुटुंब सदस्य असू, त्या सर्व लोकांना जे फळ प्राप्त झालं भगवंतांच्या प्रत्यक्ष सहवास प्राप्त करून, ते फळ आपल्याला पण प्राप्त होऊ शकतं जर आपण आत्ता सांगितलेले हे उपाय केले तर. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीच माताजीच? आता जे आपण जे मुद्दे चर्चा केली त्याच्यावर कशा प्रकारे आपण भागवताच्या या निर्देशाचं पालन करू शकतो की भगवंतांची लीलास्थळी असलेल्या ठिकाणी जाऊन राहणं, जसं की द्वारका असू, वृंदावन असू किंवा मथुरा नगरी असू, ते आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी कशा प्रकारे वृंदावनमय वातावरण आपण बनवू शकतो. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीच माताजीच? हरे कृष्ण. क्लिअर आहे सगळ्यांना? अजून 1-2 आपण श्लोक घेऊ. ओके, हरे कृष्ण. हो प्रभू. श्लोक क्रमांक 28. नूनं व्रतस्नानहुतादिनेश्वरः समर्चितो ह्यस्य गृहीतपानिभिः समर्चितो ह्यस्य गृहीतपानिभिः पिबन्ति यः सख्यधरामृतं मुहुर् पिबन्ति या सख्यधरामृतं मुहुः व्रजस्त्रियः सम्मुहुर्यदाशयः व्रजस्त्रियः सम्मुहुर्मुहुर्दाशयः. हरे कृष्ण. कोण वाचणार आहे? हा, गणेश कुलकर्णी. ठीक आहे. हे सख्यांनो,
ज्यांचे पाणीग्रहण त्यांनी केलेले आहे त्या पत्न्यांचा जरा विचार करा. त्यांनी किती व्रते, किती स्नाने, किती यज्ञ आणि किती पूजा संपन्न करून या ब्रह्मांड नायकाला वश करून घेतले असेल. त्यामुळे आज त्यांना नित्य त्यांच्या अधरामृताचा चुंबनाद्वारे स्वाद चाकता येतो. अशा प्रकारच्या कृपेच्या आशेने सुद्धा व्रजभूमीतील ललनांचे भान हरपून जाते. तात्पर्य: शास्त्रात सांगितल्याप्रमाणे धर्मविधीचा हेतू बद्ध जीवांच्या ऐहिक प्रवृत्तीची शुद्धी करून त्यांना क्रमाक्रमाने भगवंताची दिव्य सेवा करण्यास पात्र करणे हा आहे. अशा शुद्ध आध्यात्मिक जीवनाची अवस्था प्राप्त करून घेणे ही उच्चतम पूर्णावस्था अथवा जीवनाची सार्थकता होय. या अवस्थेला स्वरूप किंवा जीवाची वास्तविक ओळख असे नाव आहे. हीच मुक्तावस्था होय. या परिपूर्ण अवस्थेत जीवाचा 5 विविध भावांनी भगवंताशी प्रेम संबंध येतो. त्यातील एक आहे माधुर्य रस किंवा दाम्पत्य प्रेम भाव. परमेश्वर स्वतः स्वयंपूर्ण आहेत आणि म्हणून त्यांना स्वतःसाठी कशाचीही अपेक्षा नसते. परंतु आपल्या भक्तांच्या तीव्र प्रेमाला परिपूर्णता यावी यासाठी ते स्वामी, मित्र, पुत्र किंवा पती इत्यादी नाती स्वीकारतात. येथे माधुर्य भावाने प्रेम करणाऱ्या 2 प्रकारच्या भक्तांचा निर्देश केला आहे. एकाला स्वकीय म्हणतात तर दुसऱ्याला परकीय म्हणतात. दोघांचाही भगवान श्रीकृष्णांविषयी माधुर्य भावच आहे. द्वारकेतील राण्या या स्वकीय होत्या तर व्रजांगना या श्रीकृष्णाच्या अविवाहित अवस्थेतील तरुण सख्या होत्या. भगवान वयाच्या 16व्या वर्षापर्यंत वृंदावनात राहिले. येथील मुलींशी त्यांचे जे प्रेममय संबंध होते ते परकीय श्रेणीत येतात. या गोपकुमारी आणि द्वारकेतील राण्या यांनी शास्त्रात सांगितलेली व्रते, स्नाने, यज्ञ तपाचरण केले होते. धार्मिक विधी साध्य नाही. त्याप्रमाणे सकाम कर्मे, ध्यान साधना अथवा योग्य सिद्धीतील पूर्णत्व हेही काही अंतिम साध्य नाही. तर स्वरूपावस्था ही अंतिम अवस्था प्राप्त करून घेण्याची ती साधने आहेत. स्वरूपावस्था प्राप्त झाल्यावर भगवंतांची दिव्य सेवा करता येते. भगवंतांचे भक्तांशी परस्पर संबंध येण्याचे जे 5 भाव वर सांगितले आहेत त्यापैकी कोणत्या तरी प्रकारे प्रत्येक जीवमात्राचे आगळे वेगळे स्थान असतेच असते आणि जीवाच्या शुद्ध आध्यात्मिक स्वरूपावस्थेमध्ये कोणत्याही लौकिक आकर्षणाविनाच ते नाते आविष्कृत होत असते. भगवंताचे चुंबन ते त्यांच्या पत्न्यांनी घेतलेले असो अथवा ते आपलाच प्रियकर असावा अशी इच्छिणाऱ्या त्यांच्या तरुण मैत्रिणींनी घेतलेले असो, ते चुंबन म्हणजे कोणतीही लौकिक विकृती नव्हे. या गोष्टी लौकिक असत्या तर शुकदेवांसारख्या मुक्तात्म्यांनी त्याचा आस्वाद घेण्याचे कष्ट घेतलेच नसते आणि सर्व सांसारिक गोष्टींचा संन्यास घेतल्यानंतरही श्री चैतन्य महाप्रभूंनी त्या विषयात रस घेण्यात एवढे स्वारस्य दाखविले नसते. जन्मोजन्मीच्या तपश्चर्येचा परिपाक होऊनही ही अवस्था प्राप्त होत असते. जय श्री प्रभुपाद. हरे कृष्ण प्रभूजी. धन्यवाद, धन्यवाद प्रभूजी. तर इथे या तात्पर्यामध्ये स्वरूप अवस्था हा शब्द वापरलेला आहे जो महत्वाचा आहे. तर स्वरूप अवस्था म्हणजे काय की मी आपल्यापैकी प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक जीव हा भगवंतांशी शाश्वतरित्या म्हणजे नित्यरित्या भगवंतांशी आपण एका संबंधांमध्ये जोडलेलो आहोत. जसं की कोणी भगवंतांच्या दासाच्या रूपामध्ये, कोणी भगवंतांबरोबर वात्सल्य भावामध्ये म्हणजे भगवंतांपेक्षा नात्याने मोठे जसं वडील असो, आई असो किंवा त्यांच्या बरोबरीचे काका, काकू अशा प्रकारचे कोणी संबंधांमध्ये जोडलेले आहेत. कोणी भगवंतांसोबत साख्य रसामध्ये भगवंतांच्या सखा मित्राच्या रूपामध्ये आपल्यापैकी कोणी जोडले गेलेले आहेत. आणि त्याच प्रकारे काही जण हे शांत रसामध्ये किंवा माधुर्य रसामध्ये पण भगवंतांशी जोडले गेलेले आहेत. तर असं तुमचं माझं प्रत्येक बद्ध जीवाचं भगवंतांबरोबरचं शाश्वत एक विशेष नातं आहे. तर ते नातं प्राप्त करून घेण्याची अवस्था म्हणजे स्वरूप अवस्था म्हणजे ज्याला आपण त्या शाश्वत नात्यामध्ये पुन्हा आपली जी सेवा आहे भगवंतांबरोबरची ती सेवा रिझ्यूम म्हणजे पुन्हा सुरू करणे म्हणजे स्वरूप अवस्था आहे. तर अशा प्रकारची शाश्वत भगवंतांच्या सेवेमधली आपली अवस्था प्राप्त झाल्यानंतर आपल्याला भगवंतांची दिव्य सेवा करता येते. आणि त्यानंतर प्रभुपादांनी सांगितलंय की कशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे भक्त त्यांचे भगवंतांसोबत जे जोडलेले संबंध असतात ते भौतिक संबंधांसारखे नसतात. या भौतिक जगतामध्ये जे आपण त्याचं परावर्तित किंवा विकृत रूप पाहतो
ते विकृत रूप, घाणेरडं रूप हे भौतिक जगतामध्ये त्या गोष्टीचं परावर्तित रूप असतं. परंतु शाश्वत आध्यात्मिक जगतामध्ये हे जे नातेसंबंध आहेत भगवंतांबरोबरचे, त्यांचे शुद्ध भक्तांचे, त्याच्यामध्ये कोणताही भौतिक कल्मश असू शकत नाही. तर ही खूप आपल्यासाठी अद्भुत गोष्ट आहे हे जाणून घेणं, की तुमच्या माझ्या प्रत्येक जीवासोबत भगवंतांचा एक शाश्वत संबंध आहे. म्हणजे आध्यात्मिक जगतामध्ये आपल्याला एक भगवंतांच्या सेवेमध्ये निश्चित स्थान आहे. समजा कुणी भगवंतांसाठी रोज भगवंतांसोबत गायींच्या वासरांसोबत जाण्यासाठी त्या ग्रुपमध्ये कुणी असू शकतो. कुणी दुसऱ्या कोणत्या सेवेमध्ये जोडलेला असू शकतो. परंतु ती शाश्वत सेवा भगवंतांची सोडून आपण या भौतिक जगतामध्ये अडकलेलो आहोत. केवळ आणि केवळ आपल्या इंद्रिय तृप्ती करण्याच्या, स्वतंत्रपणे आनंद उपभोगण्याच्या आपल्या इच्छेमुळे. आणि ज्यावेळेस आपण ह्या भगवत भक्तीच्या भक्ती मार्गाने, साधना भक्तीच्या मार्गाने आपल्या हृदयाचं शुद्धीकरण करतो, आपल्या जीवनाची परिपूर्णता म्हणजे भगवंतांच्या सेवेमध्ये पुन्हा त्या स्वरूप अवस्थेमध्ये आपण भगवंतांच्या सेवेमध्ये जोडल्या जाणे. तर माझ्या मते आपण इथे आता थोडंसं कन्क्लूड करू, नाहीतर उशीर होईल. प्रभूजीच माताजी. आणि काही मिनिटे कुणाचा काही प्रश्न असेल, काही टीका टिप्पणी असेल तर त्याच्यावर चर्चा करण्याकरता आपण वेळ घालू. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीच माताजीच, काही विचारायचं आहे? आज आपण ज्या गोष्टींवर चर्चा केली. हरे कृष्ण. स्वरूपावस्था म्हणजेच मुक्तावस्था असते का प्रभूजी? कोणती स्वरूप अवस्था म्हणजे? मुक्तावस्थाही असते का? हा हा तर मुक्त, बरोबर आहे. मुक्त अवस्था म्हणजे काय, की आपल्या बद्ध जीवनाच्या अवस्थेतून मुक्त होऊन भगवंतांच्या सेवेमध्ये जोडल्या जाणं. तर आपण भौतिक दृष्ट्या जी आपली बद्धता आहे त्याच्यातून बाहेर पडणं आणि भगवंतांच्या सेवेमध्ये जोडल्या जाणं, हे दोन्हीही त्याच नावाने ओळखलं जातं, की मुक्त अवस्था म्हणजे भौतिक गोष्टीतून मुक्त होणं आणि आध्यात्मिक शाश्वत गोष्टींमध्ये जोडल्या जाणं. ठीक आहे प्रभूजी. हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीज माताजीज? दिलेले 3 वृंदावन, मथुरा. तर याच्यामध्ये बाकीचे पण हे सगळे येतात ना, जिथे जिथे श्रीकृष्णाचा वास होता. म्हणजे जगन्नाथपुरी आहे किंवा आता ऋषिकेश आहे, अयोध्या बद्रीनाथ आहे. आहे, पंढरपूर आहे. तर ही सगळी ठिकाणं ही इथे देव होताच. हो. म्हणजे तीर्थक्षेत्र म्हणून तुम्ही हे सगळ्याच ठिकाणी जाऊ शकता, कन्सिडर करू शकता. द्वारका, हो, मथुरा आणि वृंदावन. फक्त हो. तिथे त्यांच्या लहानपणापासूनच्या लीला झाल्या. ही बाकीची ठिकाणं आहेत तिथे ते एका अ, ठराविक वयानंतर तिथे त्यांनी त्या लीला केलेल्या आहेत. बरोबर हो, ना? बरोबर. बरोबर आहे माताजी. तर याच्यामध्ये भगवंतांच्या सर्व लीलास्थळी आल्या. जसं की तुम्ही काही सांगितल्या, अयोध्या आहे, ऋषिकेश आहे, बद्रीनाथ आहे, जगन्नाथपुरी, अ, हे आहे साऊथमध्ये, अ, त्रिचीच्या श्रीरंगम आहे, तिरुवनंतपुरम आहे, हे उज्जैन सर्व पण येतं. उज्जैनमध्ये पण हा, सांदीपनी आश्रम आहे, ते ठिकाण आहे. आहे. तर हे सगळी ठिकाणं आपण कन्सिडर करू शकतो. धामामध्ये जाण्यासाठी आपला जो विश्वास आहे तो आजी म्हणायचे, की जे हिमालयामध्ये जाऊन योग तपस्या करणारे योगी आहेत आणि भक्ती मार्गाचं पालन करणारे जे भक्त आहेत, त्यांच्यामध्ये एक महत्त्वाचा फरक आहे, की भक्ती मार्गाचं पालन करणारे भक्त, त्यांचा मुख्य उद्देश आहे भगवंतांना कशाप्रकारे आपल्या भक्तीद्वारे आनंद देता येईल, प्रसन्न करता येईल. परंतु जे हिमालयामध्ये योग साधना करणारे जे योगीज आहेत, त्यांचा उद्देश पहिला कोणता आहे, की जगाचं पूर्ण काही होऊ, मी अगोदर वाचलो पाहिजे किंवा मला या भौतिक जगतामधून या सगळ्या त्रासांमधून बाहेर निघालं पाहिजे. परंतु भक्तांची भावना असते, की मला भगवंतांची सेवा कशी करायला मिळेल. मग त्यासाठी मला स्वतःला काही त्रास झाला, मला स्वतःला काय वाटतं हे महत्त्वाचं नाहीये. भगवंतांना माझी सेवा कशाप्रकारे आनंद प्रदान करू शकेल. याच्या बाबतीत मी एक उदाहरण देतो, की प्रल्हाद महाराजांना नरसिंहदेवांनी ज्यावेळेस विचारलं, की तुम्ही कृपया काहीतरी मागा. त्यावेळेस प्रल्हाद महाराजांनी स्वतःसाठी काही मागण्याकरिता नकार दिला आणि प्र तरी पण नरसिंहदेवांनी त्यांना म्हटले, की तुमच्यासाठी नाही पण माझ्या आनंदासाठी, माझ्या समाधानासाठी काहीतरी मागा. आणि त्यानंतर शेवटी प्रल्हाद महाराजांनी म्हटले, की माझे जे वडील आहेत, ज्यांनी तुमच्याप्रती खूप सारे अपराध केले आहेत,
हिरण्यकशिपू, त्यांना तुम्ही कृपया माफ करा आणि त्यांना पण मुक्ती प्रदान करा. तर नरसिंहदेव प्रल्हाद महाराजांना म्हणाले, की तुमचे वडीलच काय प्रल्हाद, परंतु तुझ्या 21 पिढ्या अगोदरच्या पूर्वजांच्या साईडने आणि 21 पिढ्या येणाऱ्या, म्हणजे मुलगा मुलगी असो, त्यांची लेकरं असो, अशा 21 पिढ्या येणाऱ्या, या 21 पिढ्या आधीच्या आणि 21 पिढ्या येणाऱ्या, या सर्वांना आपल्या शुद्ध भक्तीच्या शक्तीच्या जोरावर मुक्ती प्राप्त होईल. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. परंतु नंतर प्रल्हाद महाराजांना पुन्हा काही मागण्याकरता सांगितलं नरसिंहदेवाने. तर प्रल्हाद महाराज म्हणाले, की हे प्रभू, ह्या मला माझ्या स्वतःच्या आपल्याला नेहमीच स्मरण करण्याच्या क्षमतेबद्दल मला हे आहे, खात्री आहे. परंतु ह्या जगातले असे मूर्ख व्यक्ती, जे की या भौतिक जगतामध्ये आनंद उपभोगण्यामध्ये इतके रममान आहेत, की त्यांना आपला नेहमी विसर पडत जातो. तुम्ही कृपया ह्या सर्व मूर्ख व्यक्तींना अगोदर भगवत धामात घेऊन जा, हे प्रभू. आणि ज्यावेळेस या सर्व भौतिक आनंद उपभोगण्यामध्ये व्यस्त असणाऱ्या मूर्ख लोकांना आपण आध्यात्मिक जगतामध्ये घेऊन जाल, मी शेवटी येईल. कारण मला विश्वास आहे, की मी इथे भौतिक जगात राहिलो तरी मी आपलं स्मरण नियमितरित्या करू शकेल, आपल्या भक्तीमध्ये नियमितरित्या जोडल्या जाईल. परंतु हे लोक जोपर्यंत तुमच्या विस्मरणात राहतील, तेवढ्या भोगावं लागेल, या भौतिक जगतामधले कष्ट भोगावे लागतील. तर सांगण्याची गोष्ट अशी, की भगवंतांच्या भक्तांची जी प्राथमिकता असते, ती ही नसते, की मला लवकरात लवकर कसं शाश्वत सुख प्राप्त होईल, बाकीचं जग खड्ड्यात गेलं तरी चालेल, अशी नाही मानसिकता त्यांची. त्यांची मानसिकता आहे, की ऑफकोर्स आपण ते कॉपी नाही करू शकत, परंतु त्यांची मानसिकता असते, की मी कशाप्रकारे सेवा करू शकेल जेणेकरून भगवंत आनंदी होतील. भगवंतांचे जे प्रतिनिधी आहेत, शुद्ध भक्त आहेत, त्यांना आनंद प्राप्त होईल. ती त्यांची नेहमी मानसिकता असते. तर हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे, की कशाप्रकारे प्रभुपादजी म्हणाले, "सर्ट नाऊ, समाधी लेटर", की आत्ताचा सध्याचे हातपाय आपले चालत आहेत, तर आपण भगवंतांच्या सेवेत जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे स्वतःला. आणि समाधी म्हणजे एका ठिकाणी राहून आपलं जीवन परिपूर्ण करणे आध्यात्मिक जीवनामध्ये, ते सेवा करत करत आपल्याला करायचंय. असं नाही की सेवा दिली सोडून आपण वृंदावनमध्ये जाऊन आपल्यासाठी आश्रम बनवू आणि राहू आणि आपलं जीवन परिपूर्ण करू. भक्ताची ही मानसिकता नाहीये. भक्ताची मानसिकता आहे, की अशा हजारो करोडो लोकांचं काय, जे की अजून ज्यांना माहिती नाही कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत, अजून ज्यांना भक्तीच्या मार्गाबद्दल माहिती नाहीये, त्यांना मी कशाप्रकारे मदत करू शकतो, ही भक्ताची मानसिकता असते. आणि स्वाभाविकतः अशा भक्तांसाठी भगवद्गीता सांगते किंवा भागवतम सांगते, की असा भक्त हा भगवंतांसाठी खूप प्रिय राहतो. भगवद्गीता सांगते, की भगवंत त्या भक्ताला एका क्षणाकरता पण विसरू शकत नाही आणि तो भक्त पण भगवंतांना विसरू शकत नाही, जो की नेहमी भगवंतांच्या अशा प्रकारच्या सेवेमध्ये जोडलेला असतो 24 तास. तर नेहमी आपली ही मानसिकता असली पाहिजे, की ठीक आहे, आत्ता मी सध्याच्या वेळेला त्या स्तरावर नाहीये. परंतु मी कसं हळू-हळू स्वतःला ती मानसिकता आपण डेव्हलप करू आपल्या भक्ती मार्गामध्ये. भगवंतांची सेवा करण्याची आणि भगवंतांना आणि त्यांच्या भक्तांना आनंद प्रदान करण्याची. ठीक आहे, प्रभुजीज, माताजीज. तर अजून कुणाचा काही प्रश्न आहे, काही टीका-टिप्पणी आहे? प्रभूजी, हरे हे हां, प्रभू. कृष्ण अवतारात त्यांनी विठ्ठलचा अवतार घेतलेला आहे का? हां. तर कृष्ण आणि विठ्ठल हे सेम आहेत आणि रखुमाई हीच ह्या साक्षात रुक्मिणी देवी आहेत. तर रुक्मिणी सत्यभामा. रुक्मिणी, विशेषतः रुक्मिणी देवी. हा तेच. रखुमाई या रुक्मिणी देवी. म्हणजे तर त्याच काळामध्ये. पुंडलिकासाठी घेतला ना अवतार प्रभूजी, हां, पुंडलिकासाठी पुंडलिकासाठी. पण त्यासाठी प्रभूजी घेतला. विचारत आहे, की साक्षात कृष्णच आहेत विठ्ठल हे हो हो आणि हो हो. रखुमाई ह्या साक्षात रुक्मिणी देवी आहेत. ठीक आहे? हरे कृष्ण. आणि आपल्याला हे जाणून आनंद होईल प्रभूजी माताजीच, की श्री चैतन्य चरितामृत या ग्रंथामध्ये चैतन्य महाप्रभू, ज्यांचा की कलियुगाच्या सुरुवातीला भगवंतांनी भक्ताच्या रूपामध्ये केलेला अवतार म्हणून ज्यांचं वर्णन येतं, त्या चैतन्य महाप्रभूंनी पण आपल्या दक्षिण भारत भ्रमण यात्रेमध्ये पंढरपूरला व्हिजिट केलेली, पंढरपूरला भेट दिलेली. तर पंढरपूर असो आणि त्याच्या आपण विशेष
अजून काही तिथे झालेल्या लीला आहेत भगवंतांच्या शुद्ध भक्तांच्या, त्या कधी दुसऱ्या वेळेला आपण चर्चा करू. पण हे जे ठिकाण आहे त्याला भूवैकुंठ म्हटलं जातं पंढरपूरला, म्हणजे पृथ्वीवरचं वैकुंठ आहे ते. ठीक आहे. आणि हरे तिथे कृष्ण प्रभूंनी तुकाराम महाराजांना दीक्षा दिली होती चैतन्य महाप्रभूंनी. हा, त्याचं पण वर्णन आहे श्री चैतन्य चरितामृत मध्ये. ठीक आहे. आणि आपलं इस्कॉनचं खूप सुंदर मंदिर पण आहे चंद्रभागा नदीच्या काठावर पंढरपूरमध्ये. तर आपण निश्चित पाहिलं मी जाऊन आलो. हा, आणि तिथे राहण्याची पण खूप छान व्यवस्था आहे. तर आपण एकदम जरूर नदीच्या बाजूलाच आहे. नदीच्या बाजूलाच आहे. आणि प्रभुपाद घाट म्हणून त्यांनी न्हाण्यासाठी, तिथे आंघोळ करण्यासाठी नदीच्या तीरावर सुंदर घाट पण बांधला आहे. एकदम छान झालेलं. छान झालेलं. तर प्रभूजी आपण माझा सर्व, जन्म पंढरपूरचा आहे. अरे वा, क्या बात आहे. माताजी, तुम्ही त्याच्यामुळे धामवासी आहात. लहानपणापासून आम्ही फक्त श्रीकृष्णच बघत आलोय. पांडुरंग रुक्मिणीच. म्हणजे शेजारच्या गल्लीमध्येच घर आहे, त्याच्यामुळे अगदी लहानपणापासून, जन्मापासून म्हटलं तरी चालेल. खूप छान. म्हणजे त्याच्यामुळे धामामध्ये जन्म आहे, त्याच्यामुळे हे सगळं आता वाचतो, पण हे सगळं प्रॅक्टिकली सगळं आपोआपच घडत जातं जर तुम्ही तीर्थक्षेत्रामध्ये जन्म असेल तर. खरी गोष्ट आहे. खूप खूप धन्यवाद. हरे आणि कृष्ण. आता या माताजींनी सांगितल्यावरून लक्षात आलं माझ्या की उद्या खूप महत्वाचा दिवस आहे. उद्या मोठी एकादशी, आषाढी एकादशी आहे. भारतात पण उद्याच आहे ना माताजी? हो हो भारतात? हा. हो हो प्रभूजी, उद्याच आहे. तर या विशेष दिवशी आपली हा हा माताजी, हो उद्याच आहे प्रभूजी. हा हा उद्या प्रभूजी देवशयनी एकादशी ती. हा, देवशयनी एकादशी, आषाढी एकादशी म्हणून. तर या एकादशीच्या दिवशी असं सांगितलं जातं की जसं अमेझॉन, फ्लिपकार्ट याच्यावर आपण सेल पाहतो, दिवाळी सेल, क्रिसमस सेल, न्यू इयर सेल, ब्लॅक फ्रायडे सेल, थँक्सगिव्हिंग सेल, वेगवेगळ्या प्रकारची, ज्या ठिकाणी आपल्याला 1000ची वस्तू पण 500 मध्ये, 200, 400 मध्ये भेटू शकते. त्याच प्रकारे एकादशीच्या दिवशी केलेलं हे छोटस आध्यात्मिक कार्य पण आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती देऊ शकते. त्याच्यामुळे आपल्या सर्वांचं भगवंतांबद्दलचं समर्पण वाढावं, याच्यासाठी जे कोणी जप करत आहेत भगवंतांचा, जिथं आपण 1 माळ करतो तिथं 2 माळा करण्याचा प्रयत्न करा, जिथे 2 करतो तिथे 3 करण्याचा प्रयत्न करा. भगवंतांप्रती आपलं समर्पण वाढवण्यासाठी एकादशीचा दिवस हा खूप खूप छान आहे. जेणेकरून आपल्याला शाश्वत फळ मिळेलच, पण भक्तीमध्ये प्रगती होण्यासाठी आपली भगवंतांबद्दलची जी कमिटमेंट आहे, समर्पण आहे, ते पण आपण वाढू शकतो जपाच्या बाबतीमध्ये विशेषतः. ठीक आहे. तर आपल्या सर्वांना एकादशीच्या ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा. हरे कृष्ण. प्रभूजी, वामच्या आज सह्याद्री वाहिनीवर सर्वांना बघता येईल म्हणून सांगते की आज एकादशीचा अभिषेक दाखवतात रात्री 2:30 वाजता, लाईव्ह दाखवतात. तर सर्वांनी जर बघायचं असेल तर सह्याद्री वाहिनीवर प्रत्येकाला बघायला मिळेल. रात्री 2:30 वाजता असतो. धन्यवाद धन्यवाद माताजी. हरे हरे कृष्ण. कृष्ण. वंशा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण कृष्ण. प्रभू. हरे हरे कृष्ण. कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. प्रणाम प्रभू. धन्यवाद.